नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिबल्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी ऑडिबल्स या आपल्या चॅनलवरील सर्व कथांमधील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहे. कोणत्याही सत्य घटनेशी किंवा जीवित अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या चॅनलचं उद्दिष्ट हे केवळ मनोरंजन आहे आणि आपलं चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देत नाही. धन्यवाद. कधीकधी माणसाच्या जीवनात काही भयानक आणि विचित्र घटना घडतात. त्या घटनेचा प्रभाव माणसाच्या मनावर खोल कुठेतरी पडतो. तो त्यातून बाहेर निघतोही, पण जी काळी शक्ती असते ती त्याला पुन्हा स्वतःकडे ओढून घेते. असंच काही घडलं होतं ते माझी मैत्रीण दीप्ती हिच्या चुलत भावाबरोबर. त्याचं नाव होतं चेतन. त्याला जो अनुभव आला होता तो अनपेक्षित व मानवी मनाला विचलित करणारा आहे. ही कथा विस्तृत स्वरूपात न सांगता महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चेतन, राहणार देवगड. चेतन देवगड येथे शाळेत 10वीला शिकत होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. संध्याकाळी 6 वाजले होते तरी तो घरी आला नव्हता. सर्वत्र शोधाशोध सुरू केल्यावर घरातल्या लोकांना तो हनुमानाच्या मंदिरासमोर बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याचा चेहरा काळवंडलेला होता आणि हातातून रक्त वाहत होते. त्याला ताबडतोब घरी आणले. गावातील एका वैद्यालाही बोलवून आणले. औषध पाणी केल्यावर त्याला शुद्ध आली. शुद्धीवर आल्यावर तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात अनामिक भीती होती. 4-5 दिवसानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालवत चाललेली होती. घरातले जबरदस्तीने त्याला खायला भरवत होते. आईने व आजीने त्याच्यासाठी पूजापाठही केले तरी काही होईना. 1 महिन्यानंतर दीप्तीच्या वडिलांनी हवापालट म्हणून चेतनला मुंबईला आणले. तिच्या वडिलांच्या जवळच्या मित्राने एका नामांकित संमोहन तज्ज्ञाचे नाव सुचवले. मग चेतनला तिथे घेऊन गेले. तिथे घेऊन गेल्यावर त्याच्यावर उपचार करण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्याने उपचारांना प्रतिसाद दिला व हळूहळू प्रकृतीत सुधारणा झाली. तज्ज्ञांनी त्याच्या मनातील भीती काढून टाकली. सर्वांना एकच प्रश्न पडला होता की चेतन बरोबर असं काय घडलं होतं. त्या प्रश्नाची उत्तर उपचारादरम्यान सापडले. उपचाराच्या वेळी त्यांनी सांगितले की त्या दिवशी चेतन शाळा सुटल्यावर मित्रांसोबत मजा मस्ती करत घरी येत होता. त्याचा मित्र त्याच्या घराच्या वाटेने निघून गेला. गाणे गुणगुणत तो जंगलातून जाणाऱ्या वाटेने घरी एकटाच येत होता. त्याला कोणीतरी शुकशुक असा हाक मारल्याचा आवाज आला. त्याने मागे पुढे पाहिले पण कोणीच दिसले नाही. मग आवाज आला कुठून? थोड्या वेळाने, अरे वर बघ जरा, असं कोणीतरी बोलले. वर पाहिले तर तिथेच जवळ असलेल्या चिंचेच्या झाडावर म्हातारी बसली होती. ती चिंच खात होती. तिला पाहून त्याला हसूच आले. तो तिला मजेत म्हणाला, ए म्हातारे, चिंच चवीला कशी आहेत ग? ती म्हणाली, तुला हवी असतील तर ये वर, घे चव या आंबट गोड चिंचाची. नको, मला लवकर घरी जायचंय. उशीर झाला तर आई ओरडेल. अरे मी तुझ्या आजीसारखीच आहे असं समज आणि घे आस्वाद चिंचाचा. आंबट गोड चिंच कोणाला आवडत नाही. त्यालाही आवडत होती. तशी त्याला भूक लागलीच होती. तो घरी जायचं विसरला आणि झाडावर चढायला त्याने सुरुवात केली. झाडावर चढून तो म्हातारीच्या शेजारी जाऊन बसला. घे बाळा, खा, पोट भरून चिंचा, तुला आवडत असतीलच. हो, आवडतात ना.
आम्ही सर्व मित्र शाळेच्या जवळ असलेल्या झाडावरून चिंच तोडून खातो, पण आज नाही खाल्ली. मग खा आता, गे लवकर. तिच्या हातातून त्याने चिंच घेतली आणि तो खाऊ लागला. "हम्म, हम्म, मस्त आहेत ग." तो खाण्यात एवढा गुंग होता की अचानक त्या म्हातारीने त्याचा हात पकडला आणि ती जोरात चावू लागली. आता ती खूपच विद्रूप दिसत होती. तिला पाहून तो घाबरला. तिचे मोठे सुळ्यासारखे दात त्याच्या हातात घुसले होते आणि ती त्याचे रक्त पीत होती. त्याला असंख्य वेदना होत होत्या. तो काही करूही शकत नव्हता, कारण तिने घट्ट पकडून ठेवले होते. थोडेसे रक्त पिल्यावर ती म्हणाली, आज मला रक्त मिळाले. 4-5 महिन्यापूर्वी माझ्या नवऱ्याने मला मारून या झाडाखाली पुरले होते. तेव्हापासून माझा आत्मा अदृश्य रूपात या झाडावर असतो. मला रक्ताची गरज होती व त्यासाठी शरीर हवे होते. एक म्हातारी इथून जात होती. तिला मारून तिच्या शरीरात प्रवेश घेतला. रोज तुला पाहते जातो तू इथून. आज ठरवले की तुला जाळ्यात फसवायचे व तू फसलास. आता तुझी सुटका नाही. आता तुझी सुटका नाही. तुझे रक्त पिऊन मी माझा आत्मा तृप्त करेन. एवढे म्हटल्यावर तिने परत आपले सुळ्यासारखे दात त्याच्या हातात घुसवले व रक्त पिऊ लागली. चेतनला कळून चुकले होते की आपण फसलोय. इथून सुटका करून घेणे गरजेचे आहे. त्याने जास्त विचार न करता तिच्या हाताला जोरात हिसका दिला व त्याने सदळ त्या झाडावरून खाली उडी टाकली. इतक्या उंचावरून पडल्यामुळे त्याला जबरदस्त मारही बसला होता, पण त्याने होती नव्हती ती सारी शक्ती एकटवली आणि तो जीवाच्या आकांताने जी वाट दिसेल त्या वाटेने सैरावेरा पळत सुटला. त्याच्या पाठोपाठ ती म्हातारीही त्याच्या पाठीमागे पळू लागली. त्याच्या शरीरातली शक्ती संपत चालली होती, पण पळत राहणं हाच त्याच्यासाठी एकमेव मार्ग होता. धडपडत तो हनुमानाच्या मंदिरासमोर आला. म्हातारी लांबूनच बोलत होती, वाचलास रे, वाचलास, वाचलास. पुन्हा बघून घेईन तुला. मंदिराच्या पायऱ्यांवर तो म्हणाला, देवा मला वाचव, देवा वाचव मला, माझे रक्षण कर. ही म्हातारी माझा जीव घेईल. असं काहीतरी तो पुटपुटला आणि भोवळ येऊन तेथेच पडला. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिच्या वडिलांनी चेतनला गावी परत आणले. धन्यवाद.